राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, यशवंतराव होळकरांचा विजय असो, मल्हारराव होळकरांचा विजय असो। एकवट एकवट जय मल्हार, एकवट एकवट जय मल्हार। आपल्या समाजापुरतीच अहिल्यादेवी होळकर आपल्याला करायची नाही, पण अहिल्यादेवीला पुण्यश्लोक दर्जा दिलेला आहे। लोक मानतात भारतरत्न द्या, भारतरत्न द्या म्हणून प्रत्येक समाज महापुरुषाला, पण आपल्या अहिल्यादेवीला तर पुण्यश्लोक म्हणजे देवाचा दर्जा दिलेला आहे। म्हणून आपली अहिल्यादेवी ही घराघरातल्या जयंतीनिमित्त पोचली पाहिजे। आजच्या कार्यक्रमी त्यानंतर शुभम करते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त आज धाराशिव येथे मध्यवर्ती अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आले की यात महिलांचा सहभाग जास्तीत जास्त घेतला पाहिजे आणि या महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून लिमराज दादा डुकरे यांचं नाव अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी सहकारी हेही निवडण्यात आलेले आहेत। या
त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने चौंडी येथे एक बैठक मोठी अशी मंत्रिमंडळाची घेऊन आम्हा समाजाला एक अभिमानास्पद असं एक वागणूक दिलेली आहे। आणि तसेच अहिल्यादेवी होळकरांचे जे काम आहे, जे काम हे पूर्ण देशभरात आहे। केदारनाथ मंदिरापासून कन्याकुमारीपर्यंत हे काम आहे आणि ते घराघरात पोहोचविण्याचं काम आम्ही जयंती महोत्सव समिती करणार आहोत। आणि या जयंतीनिमित्त आम्ही घराघरापर्यंत अहिल्यादेवी होळकरांचं काम हे फक्त मंदिर बांधणं नसून ते त्यांचं जलसंधारांचं एक मोठं काम, त्या काळात ज्या काळात दुश्मन संख्या जास्त होती, आपल्याला विरोधक संख्या जास्त असताना सुद्धा एक महिला म्हणून खमक्या असं एक राणी म्हणून एक काम केलेलं व्यक्तिमत्व असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे। आणि त्यांचं काम हे घराघरात पोचलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पूर्ण समाजातील एक समाज, धनगर समाज नसून सगळ्या समाजामध्ये आपल्या या अहिल्यादेवी होळकरांचं काम पोचलं पाहिजे असं आज या बैठकीमध्ये आमचं एक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आमची ही जयंती त्रिशताब्दी महोत्सव जयंती आम्ही एक मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करणार आहोत। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय हो।